नमस्कार, मायलेकी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अंडा करी, ते पण वाटण बनवून वेगळ्या पद्धतीने। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला विक्रम मसाले पाहिजे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, ऑर्डर करा। मोठा बाउल घेतला, त्याच्यामध्ये 5 अंडे फोडून घेतले। तुम्हाला जेवढ्या अंड्याचं करायचं आहे तेवढं आपल्याला एका भांड्यामध्ये फोडून घ्यायचं आहे। त्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करायची आणि त्यानंतर कढई किंवा एखादा पॅन तुम्ही गरम करत ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ऑमलेट करून घ्यायचं आहे। त्याचे मोठे मोठे पीस ठेवायचे। तर इथे मी मोठ्या आकाराचे पीस ठेवलेत। आता याला मी काढून घेते आणि आपण वाटण करायला घेऊ। छोट्या आकाराचे 2 कांदे उभे कापून घेतलेत। याला आपल्याला छान गोल्डन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये कांदा भाजला की यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे। खोबरं पण गोल्डन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यामध्येच आल्याचे 2 तुकडे आणि लसूण पाकळ्या 7 ते 8 घालायच्या आणि याला हलकंसं गरम करून घ्यायचं। यामध्ये जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर 1 हिरवी मिरची घाला। यामध्येच 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा किंवा मग अर्धा टोमॅटो घातलं तरीही चालेल। हलकंसं याला परतून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून छान बारीक असं वाटण करून घेणार आहोत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल घालायचं। तेल जास्त नाही घालायचं आणि जे आपण वाटण बनवलंय तर ते वाटण घालायचं आणि या वाटणाला थोडंसं परतून घ्यायचं। 1 चमचा यामध्ये धना पावडर घालायची आणि हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आता बघू शकतात वाटणाला छान तेल सुटले। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे। तर इथे मी विक्रम कोल्हापुरी मसाला घेतलाय अर्धा चमचा, विक्रम कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळद छोट्या चमच्याने अर्धा चमचा हे घालायचे आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत परत थोडेसे ग्रेव्ही सोबत हे मसाले परतून घ्यायचे आणि 1 चमचा चिकन मसाला घालायचा। हलकंसं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं। भांड्याला वाटण लागलं होतं तर मी त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि भांडं विसळून यामध्ये घातले। तर शक्यतो या भाजीला आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तुम्ही कुठल्याही भाजीला गरम पाणी घालून बघा। गरम पाणी घातल्यामुळे भाजीवरती तरी पण छान येते आणि चव पण छान येते। तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा। आता यामध्ये तुम्हाला घट पातळ कशी पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी जास्त पातळ भाजी करणार नाही किंवा जास्त घट्टही नाही। तर या भाजीमध्ये मी 2.5 ग्लास पाणी घातले। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला आपल्याला उकळत ठेवायचे। बघू शकता भाजीला छान उकळी आली। आता कोथिंबीर घालायची आणि जे आपण ऑमलेट करून घेतले तर ते घालायचं। मी घरगुती मसाले बिझनेस करत आहे। जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता। एकदा माझ्या पद्धतीने अंडा करी भाजी करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।